मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात सध्या तीळ कडाडला असून 100 ते 125 रुपये दर पोहोचला आहे। जिल्ह्यात तिळाचे नगण्य उत्पादन घेतले जात असून तिळाचे भाव ठोक बाजारात किमान 7,000 ते कमाल 9,500 रुपयांवर पोहोचले आहे। येथील बाजार समितीत पांढऱ्या तिळाचे दर किमान 9,000 तर कमाल 9,500 रुपये तर काळ्या तिळाचे दर किमान 7,000 ते 8,000 रुपयांवर आहेत। संक्रांतीच्या दिवसात दरवर्षी तिळाच्या दरात तेजी येते। यावर्षी अतिवृष्टीमुळे तिळाला जबर फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी तिळाचे दर तेजीत असल्याचं दिसून येत आहे। जिल्ह्यात तिळाचे पीक वातावरणाबाबत अत्यंत संवेदनशील असल्यामुळे शेतकरी तिळाचे प्रमुख पीक म्हणून घेऊ शकत नाही। त्यामुळे शेतकरी काही अंशी खरीपात तिळाचे पीक घेतात। दरम्यान बागायत पट्ट्यात सध्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी पांढऱ्या तिळाचे उत्पादन सुरू केले आहे। खरीपात किंचितही पाऊस अधिक झाल्यास तिळाचे पीक हाताशी येऊ शकत नाही। यावर्षी अतिपावसामुळे जिल्ह्यात तिळाचे मोठे नुकसान झाले आहे। राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।